आपण बीडमधून बघतोय पंकजा मुंडेंकडून फेरमतमोजणीची निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आलेली आहे। बजरंग सोनवणे 30व्या फेरी अखेर आघाडीवर आहेत आणि या सगळ्यानंतर आता बीडमध्ये 2 फेऱ्यांची मतमोजणी बाकी असतानाच पंकजा मुंडे यांनी फेरमतमोजणीची मागणी केलेली आहे। बीड लोकसभेचा निकाल काही तास लांबण्याची त्यामुळे शक्यता वर्तवली जाते। फेरमतमोजणीची निवडणूक आयोगाकडे पंकजा मुंडे यांनी मागणी केलेली आहे। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी महेंद्र मुधोळकर आपल्याला। महेंद्र, भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार जे बजरंग सोनवणे आहे यांच्यात चुरशीची लढत आहे। साधारणतः आता 30वी जी फेरी आहे त्याचा निकाल जो आहे तो अधिकृतपणे शासनाने जाहीर केलेला आहे। त्यामुळे सध्याचा जो निकाल आहे तो संत गतीने बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। 32 फेऱ्या जे झालेल्या आहेत त्याचा निकाल बाहेर पडलेला आहे। मात्र शासनाकडनं आतापर्यंत केवळ 30 जागेवरचा 30 फेऱ्यावरचा जो निकाल आहे तो आता जाहीर केलेला आहे। त्यामुळे सध्या तरी हा जो निकाल आहे साधारणतः 1 ते 1.5 तास लांबणीवर ठरणार आहे। मोठी अत्यंत चुरशीची ही लढत आहे। कधी पंकजा मुंडे यांना आघाडी मिळते तर कधी बजरंग सोनवणे यांना आघाडी मिळते। त्यामुळे अटीतटीची ही लढत आहे। त्यामुळे इथला जो दृष्टिकोन आहे, जो राजकारणाचा दृष्टिकोन आहे तो वेगळा झालेला आहे। बीडमध्ये अनेक चर्चेला पेव आलेला आहे। सध्या वातावरण तंग आहे अशीही माहिती येते। मात्र वातावरण कुठलंही तंग नाही, तणाव नाही अशी जी माहिती आहे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सध्या तर दिलेली आहे। थोड्याच वेळात आता 31वी जी फेरी आहे ते जाहीर होईल आणि 32 फेऱ्या झाल्यानंतर नेमका विजयाचा गुलाल कुणाला लागेल हे मात्र कळणार आहे। सुमित।